अध्याय 14वा मणिकासूरवध. मराठीमधून. उल्कामुख व कंतलोमा हे दोन अतिरथी महारथी युद्धात मरण पावल्याने मल्लासूर व मणिदैत्य यांना भयंकर संताप आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. त्याच रागाच्या भरात मणिदैत्याने रणांगणाकडे कूच करण्याचा निर्धार केला. मात्र मणिदैत्याने मल्लासुराची समजूत काढत माझ्या समान लहान बंधू हयात असताना वडील बंधूने युद्ध करावे हे चुकीचे आहे असे सांगत स्वतः युद्धभूमीवर जाण्याचा आपला हेका कायम ठेवला. मणी आपल्या बंधूस मल्लासुरास म्हणाला, मी स्वतः मार्तंड भैरवास युद्ध करण्यासाठी आव्हान देतो. माझा पराक्रम पाहून सर्व देव आश्चर्यचकित होतील. 33 कोटी देव देवता ज्याची आज्ञा शिरोधार्य मानतात त्या मार्तंड भैरवास मानोहरम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी मार्तंड भैरवास धडा शिकविणार आहे. मणिदैत्याची त्याच्या आगमनादाखल रणभूमीवर केलेली गर्जना अतिशय भयंकर होती. रणभूमीवर दाखल झालेल्या महाबलशाली मणिदैत्याने त्याच्या कपाळाला शेंदूर फासला. असा हा अभिमानी, अहंकारी आणि दुराग्रही मणिसूर युद्ध करण्यासाठी आलेला असल्याचे वर्तमान कळताच अन्य देवगणासह युद्धभूमीवर न पाठवता स्वतः श्री मार्तंड भैरव युद्धभूमीकडे जाण्याच्या तयारीस लागला. श्री मार्तंड देव स्वतः युद्धभूमीकडे कूच करीत असल्याचे वृत्त कळल्यावर देवसेनेमध्ये आनंदाची लाट पसरली. सर्व देवदेवता श्री मार्तंड भैरवाचे स्वागत करू लागल्या आणि विजयाच्या शुभ वर्तमानाचे भाकीत वर्तवू लागल्या. श्री मार्तंड भैरवाने आपल्या सैन्य दळाचा आढावा घेतला आणि देवेंद्रास आपल्या पुढे जाण्याची आज्ञा केली. जणू देवेंद्र श्री मार्तंड भैरवाच्या सैन्याचे अधिपती करीत होता. रणांगणावर दाखल होताच श्री मार्तंड भैरव आत्मविश्वासाने उद्गारले, मी मणिदैत्यास अल्पावधीतच यमलोकी धाडण्यासाठी आलो आहे. मणिदैत्याने आजवर अनेक पापकर्मी केली आहेत. त्याच्या पापांचे प्रायश्चित देण्यासाठीच मी स्वतः येथे आलो आहे. डमरूचा खणखणीत नाद तेथे घुमला व काही वेळातच श्री मार्तंड भैरव तेथवर येऊन पोहोचला. मणिदैत्य श्री मार्तंड भैरव एकमेकासमोर उभे ठाकले. मणिदैत्याचे हे उपरोधिक बोलणे ऐकून श्री मार्तंड भैरवाचा क्रोध अनावर झाला. त्याने मणिदैत्यावर एकाच वेळी हजारो बाणांचा वर्षाव केला. मात्र मणिदैत्याने त्यास चोख प्रत्युत्तर देत सर्व बाणांचे तुकडे तुकडे केले. युद्धभूमीवर दाखल झालेल्या श्री मार्तंड भैरवाचा प्रचंड आवेश पाहून मणिदैत्य क्रोधाने भडकला. त्याने शेकडो अणकुचीदार खुरप्यांचे एक हुकमी अस्त्र तयार केले आणि श्री मार्तंड भैरवावर सोडले. मार्तंड भैरवाने जोरात हुंकार देऊन ते अस्त्र नष्ट करून टाकले. त्यानंतर दोघांनी एकमेकावर अनेक दिव्य बाणांचा, शक्तीचा आणि अस्त्रांचा घनाघोर वर्षाव केला. दोघांमध्ये कित्येक प्रहर, कित्येक दिवस घमासाम युद्ध चालूच राहिले. मणिदैत्याने अनेक मायावी रूप धारण करून युद्ध केले. श्री मार्तंड भैरवाने कोणत्याही शस्त्राने वार केला तरी मणिदैत्य ताबडतोब रूप पालटून आपली सुटका करीत असे. श्री मार्तंड भैरवाचा क्रोध अग्नी प्रज्वलित झाला. त्याने मणिदैत्यावर अग्निअस्त्र सोडले. या अग्निअस्त्रामुळे तो मणिदैत्य चांगलाच होरपळून निघाला आणि आश्वासह पाण्यात पडला. त्यानंतर ओल्या चिंब अवस्थेतच मणिदैत्याने श्री मार्तंड भैरवावर लक्षावधी बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. काही बाण श्री मार्तंड भैरवाच्या कपाळी लागले तर काही बाण सुवर्ण मुकुटाला लागून गेले. मात्र श्री मार्तंड भैरवाला काहीही इजा झाली नाही. त्याने सर्व बाण तोडून टाकले. श्री मार्तंड भैरवाने अनेक भयंकर राक्षसांना ठार करून त्यांची मुंडकी छाटून टाकली. त्या सर्व मुंडक्याची माळ श्री मार्तंड भैरवाने आपल्या गळ्यात धारण केली. हे तांडव नृत्य पाहून मणिदैत्याने ओळखले की आता आपला मृत्यू निश्चित आहे. तांडव नृत्य सुरू असतानाच श्री मार्तंड भैरवाने अचानक मणिदैत्याच्या मस्तकावर त्रिशूळाचा आघात केला. या त्रिशूळापासून रक्षण करण्यासाठी मणिदैत्याने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याचा एकही उपयोग झाला नाही. या आघातामुळे मणिदैत्य गतप्राण झाला. मणिदैत्य जोरजोराने विवळत होता. हे पाहून श्री मार्तंड भैरवाने आपले चरणकमळ मणिदैत्याच्या मस्तकावर ठेवले. त्यावेळी मणिदैत्याने विम्रपणे
ते चरणकमळ दोन्ही हातांनी धरून ठेवले. मणिदैत्याचे हे भक्तिपूर्वक वर्तन पाहून श्री मार्तंड भैरवास परमसंतोष झाला. महाशक्तिमान मणिदैत्य म्हणाला, तुझ्या हातून मला मृत्यू आला, त्यामुळे मी तुझे चरण कमळ सोडणार नाही. मी भाग्यवान असल्यामुळेच तुझी व माझी भेट झाली. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व दुर्जनाचा नाश करण्यासाठी तू अनेक अवतार घेतलेस. मी तुला साष्टांग नमन करतो. असे म्हणून झाल्यानंतर मणिदैत्याने श्री शंभू महादेवाची स्तुती केली. तुझ्या द्वादश ज्योतिर्लिंगाचे स्मरण केल्यामुळे मागील 7ही जन्मांची पापे नष्ट झाली. तुझे दिव्य दर्शन झाल्यामुळे या जन्मातली सर्व महापापे सुद्धा नष्ट झाली. तू कृपाळू आहेस, दयासागर आहेस. तुझ्या सोबत तुझ्या अर्धांगिनीस पार्वती मातेसही मी विनम्र भावे नमन करतो. अशा प्रकारे चतुर्मणी दैत्याने गणेश पितासह आनंदित केले. त्याची कृपा प्राप्त करून घेतली. त्याच्या मन परिवर्तनामुळे संतुष्ट झालेला श्री मार्तंड भैरव त्यास म्हणाला, हे महापराक्रमी मणिदैत्या, तू खरोखरच धन्य आहेस. तू युद्धकलेत निपुण आहेस. तुझ्या मनातील श्रद्धा व भक्ती पाहून मी धन्य झालो. मी तुझ्या मनातील इच्छित जाणले आहे. तुझ्या मनात असलेला मोक्ष प्राप्तीचा वर कोणताही संकोच न करता माग. तो वर देण्यास मी आतुरलेलो आहे. हे ऐकून मणिदैत्यास आनंद झाला. मणिदैत्य म्हणाला, हे शंभू शिवशंकरा, तू माझ्या स्तुतीने प्रसन्न झालास. या दिव्य स्तुतीचे जे कोणी पठण करतील त्या सर्वांना यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या षडगुणांची प्राप्ती व्हावी. तसेच त्यांना भरभरून दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. जे कोणी भक्तियुक्त अंतकरणाने स्तोत्र पठण करतील त्यांना मृत्यूनंतर मोक्ष मिळावा. तुझे परम पवित्र चरण कमळ सदैव माझ्या मस्तकी राहावे आणि माझ्या आश्वासह माझे अडळ स्थान सदैव तुझ्या जवळ राहावे. श्री मार्तंड भैरव मणिदैत्यास म्हणाला, तथास्तु. तू मागितलेले सर्व वर मी तुला प्रदान करतो. आता तू निश्चितपणे मोक्ष प्राप्तीस जाशील. तुझी सर्व पापे नाहीशी झाली आहेत. त्यामुळे मृत्यूचे दैवत असणारा यमराज व पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त तुला अडवू शकणार नाही. जे कोणी या अध्यायाचे भक्तियुक्त अंतकरणाने श्रवण पठन करतील त्यांना माझ्या मंगल आशीर्वादाने अनेक सिद्धी प्राप्त होतील. त्यांना सर्व प्रकारे मी सहाय्य करेन. या अध्यायाची सांगता करताना ग्रंथकाराने हा अध्याय भक्तियुक्त अंतकरणाने श्रवण पठन करण्यास अनेक सिद्धी प्राप्त होतील असे सांगून या अध्यायाचे महत्व देखील अधोरेखित केले आहे. अध्याय 14 संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासा कांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार उवाचे, सांगे ऋषी प्रशिस्त करुणी मानस, श्रीचे गुणानुवाद श्रवणी लालस करुणी स्वस्त बैसावे. 14व्या अध्यायी निरूपण. कुंतलो मेरणी सोडिला प्राण, मल्लसूर दैत्य ऐकून शोक सागरी बुडाला. ते समयी म्हणणे बोले निर्वाण, मी युद्धास जाऊनी मारीन पंचवदन. तुम्ही शोक दिजे टाकून स्वस्त चित्ते असावे. मणी दैत्य कर जोडून आज्ञा दिजे युद्धा लागून, रणी मी शिवाशी मारीन हेची इच्छा मनी असे. मनी अंतरी अनंत भरीत, रणभूमी सजात शेत्वरित. तेजे जैसा अग्निप्रदीप, तैसा रती शोभतसे. सहस्त्र छत्रे निळवर्ण औन्नत, वरी रत्न कळस विराजत. मनी मस्तकी शोभती बहुत, जैसा नक्षत्रा माझी दिनकर. रणवाद्य वाजती अनेक, दुंदुभी वाजती भयानक. दीर्घशृंगे वाजता हरिक, वीरा लागी होतसे. आश्वास नाही गणती, रथ कोट्यावधी धावती. म्हणून मत महाहत्ती, पदादिस संख्या नसची. ऐसा बहुत गर्जे करुण, मनी गेला रणभूमी लागून. वीर गर्जती सिंहनादे करुण, जैसा मेघ आकाशी. श्री मार्तंड भैरव उवाच, हा दैत्य परम पापमती, याने तो शिविला सत्य लोकाधिपती. वरदे करुण गणती, उन्मत झाला निशाचर.
याशी युद्ध मी करीन हा दैत्य आजीवदीन तुम्ही कौतुके अवलोकून स्वस्थ चित्ते असावे सिंहाचे पृष्ठी पाद देऊन शिवे नंदीवर केले आरोहण अमर जय जयकारे गर्जून स्तविताती शिवास इंद्रे आपले सैन्य घेऊन पुढे उभा कर जोडून तैशेच सकळ दिक्तिपती सेना घेऊन अग्रभागी तिष्ठती विष्णू गरडावर बैसून तैशेची पाहे चरुरान समागमे निज जय सैनिक घेऊन रणभूमीस चालले शिवसैन्यासहित मिरवीत आले रणभूमीस त्वरित तव दैत्य सैन्य अद्भुत पाहुणे शिव आश्चर्य करी मनी गरजून बोले थोर म्हणे तू ऊर्ध असशी फार तुझशी मल युद्ध करावे तर मज शंका बहु वाटे शिवे पुढे नंदी लोटला सत्वर सैन्य सर्व उभे असे दूर नंदीवरुणी उतरला त्रिपुरहर पादचारी झालाशे म्हणे रे निंदका पापराशी सावध होई युद्धाशी बधीर केले दाही दिशांशी सिंहनादे करुणिया धनुष्य मुठीत घेऊन परम सतेश काढिले बाण शिवाचे वक्षस्थळ लक्षून सोडिता झाला ते काळी शिवे दिव्य खडग घेऊन धाकरी धावणी ताडीला मुकुटावरी मुकुटाचे रत्ने खोचीत पडली महावरी दैत्यमणी संतापले शिवमणी म्हणे दैत्य परमशूर परी आता न करावा उशीर त्रिशूळ पाशुपक्षास्त्र मंत्रून त्रिपुरहर दैत्यावरी त्या सोडित तसे त्रिशूळ आदळला दैत्य हृदयी दैत्य पडला उलथून शिवे ठेविला पाद दैत्य मस्तकी तेने दैत्य पावन झाला चरण स्पर्श होता दैत्याशी सुमती उत्पन्न झाली त्याशी अष्टभावे परमाश्रू नेत्री वाहती परम भक्तिमान झाला दैत्य दैत्य म्हणे मग शिवाला तुमचा महिमा मिळण जाणला दुष्ट योनीत जन्म घेतला तेने झाला हा बुद्धिभ्रम आता माझे प्राण व्याकुळ होती तुझे स्तवन करण्यास देमती करावी कृपा जगत उत्पत्ती या दासावरी दीनदयाळा हे त्रिशूळ हस्ताय हे त्रिगुण रूपाय हे परमहंसाय तुझ नमस्कार असो हे चिन्मात्र रूपाय हे सूक्ष्म भव्याय हे कारुण्यपूर्णाय तुझ नमस्कार असो हे कल्याण दात्रे भक्तास आनंद करते हे कैवाल्य धात्रे तुझ नमस्कार असो दैत्य मस्तकावरी चरण तो वर दैत्य दैत्याचा न जावा प्राण त्रिशूळे कासावीस होत प्राण ते शमन करिता झाला दैत्यस्त्वनी उल्हास भारी हर्षण समाये अंतरी दुर्गती पळून गेली दुरी कृपेस पात्र तो झाला शे शिव मग म्हणे दैत्याशी तो शिविले परम आम्हाशी मागून घ्यावे आपण वराशी मागाल ते मी देईन दैत्य म्हणे जर वर देशी मजशी मागतो मी परोपकाराशी मी केले स्तोत्र पठितो त्याशी वरप्रद व्हावे आपण शिवे मस्तकीचा चरण काढिला मनीने शिव अवलोकिला हृदय माझी साठवी शिवरूपाला प्राण सोडिला क्षणार्धात अमर जय जयकार करीती ऋषी आनंदे नाचती स्वर्गाहुनी पुष्प वर्षती शिवावरी ते समयी जयवाद्य वाजवीत श्री मार्तंड भैरव आले स्वसैन्यात आनंद शिबिरे होते कोण वर्णू शकेल इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे मणिकासूर वधो नाम चतुर्दशोय अध्याय श्री मल्हारी चरणार्पितमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।